शिवसेना आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीला सुरुवात झाली आहे। खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष नोंदवण्यात येते आहे। राष्ट्रवादी कोणाची याबाबत निवडणूक आयोगात युक्तिवाद पूर्ण झालाय। निवडणूक आयोगानं याबाबतचा निकाल हा राखून ठेवलाय। येत्या 2 ते 3 आठवड्यामध्ये राष्ट्रवादी कोणाची यावर निकाल होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या स्वच्छता मोहिमेत पालकमंत्री दीपक केसरकरांनी देखील सहभाग घेतला होता। महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये एनआयएनं मोठी कारवाई केली आहे। महाराष्ट्रात 43 ठिकाणी तर कर्नाटकमध्ये 2 ठिकाणी एनआयएनं धाड टाकली आहे। आयसीसशी संबंधित संशयित कारवायांवरून ही धाड टाकण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये आज ओबीसी समाजाची एल्गार सभा होणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील छगन भुजबळांची ही पहिलीच ओबीसी सभा आहे, त्यामुळे या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। पुण्यात ठाकरेंच्या सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची आज जाहीर सभा होणार आहे। संध्याकाळी या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। मराठा आरक्षणाची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत केलेली शिंदे समिती आज पुणे जिल्हा दौऱ्यावर जाणार आहे। समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे हे पुणे विभागाचा जिल्हा न्याय आढावा घेणार आहेत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उद्या पुणे दौऱ्यावर आहेत। भाजपकडून पुण्यात दो धागे प्रभू श्रीराम के लिए उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांची एकत्र बैठक पार पडणार आहे। फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिल्यानंतर आज पहिल्यांदाच फडणवीस आणि मलिक एकमेकांसमोर आले। यावेळेस मलिक समोर येताच फडणवीसांनी हात जोडले। नवाब मलिक हे अनुभवी नेते आहेत, ते सहज सत्ताधारी वाकावर बसले नाहीत, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे। भाजप भ्रष्टाचाराचं कधीही समर्थन करत नाही। मलिक आणि इतरांवरील आरोपांमध्ये फरक आहे, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे। आज लातूरमध्ये मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा होणार आहे। जिल्ह्यातील उदगीर, जाम आणि निलंग्यामध्ये जरांगेंची भव्य रॅली ही निघणार आहे आणि जाहीर सभा सुद्धा पार पडणार आहे। कराड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी सापडल्यात। संबंधितांची नावं समजत नसल्यानं मराठा क्रांती मोर्चाकडून जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलंय। कराडमध्ये पहिल्यांदा जनसंपर्क कार्यालय हे सुरू करण्यात आलंय। नागपुरात आज राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्याचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे। ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा नाशिक पोलिसांनी ताबा घेतलाय। नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणाच्या गुजरात कनेक्शन संदर्भात त्यांची चौकशी होणार आहे। त्याला अर्थर रोड कारागृहामधून नाशिकला नेण्यात येणार आहे। म्हाडा कोकण मंडळाची 13 डिसेंबर रोजी आयोजित केलेली सोडत प्रशासकीय कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे, तर सोडतीची नवीन तारीख संबंधित अर्जदारांना एसएमएसद्वारे कळवण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळातर्फे सांगण्यात आली आहे। उद्या मध्य हर्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हर्बर मार्गावरील दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, तर कोणाचाही अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार नाही, असं राज्य मंत्रिमंडळानं स्पष्ट केलं आहे। मुंबईत केंद्रीय प्रशासन न्यायाधिकरणाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सरन्यायाधीशांनी न्यायव्यवस्थेत महिलांची संख्या 70 ते 80% वाढल्याचं सांगितलेलं आहे। आनंदाचा शिधा आता वर्षभर मिळणार आहे। अन्न आणि नागरी पुरवठा विभाग हा प्रस्ताव तयार करत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। अगोदर सणाच्या दिवशी आनंदाचा शिधा हा देण्यात येत होता। केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांकडून बेमुदत कांदा लिलाव बंदची हाक देण्यात आली आहे। लिलाव बंदची हाक दिल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आजही आक्रमक होण्याची शक्यता आहे। आजपासून 1 आठवडा कांदा लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे। नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। केंद्र शासनानं कांदा निर्यात बंद केल्याच्या निषेधार्थ लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे। कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी मंत्री पियुष गोयल यांना निवेदन दिलं आहे।
हिंगोलीतील अवयव विक्रीसाठी काढलेल्या शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले। शेतकऱ्यांकडे सरकारनं दुर्लक्ष केल्यानं गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर आज शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत कार्तिकी एकादशी निमित्त वारकरी मोठ्या संख्येने दाखल झाले। कार्तिकी एकादशीचा सोहळा आळंदी नगरीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होणार आहे। आळंदीमध्ये कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले। विविध रंगीबेरंगी फुलांचा यामध्ये वापर करण्यात आलाय। 2.5 ते 3 टन फुलांचा वापर या सजावटीसाठी केला गेला। कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान जालना जिल्ह्यातील शेषराव सोपान आडे आणि त्यांच्या पत्नी गंगूबाई शेषराव आडे यांना मिळालाय। 2021 मध्ये ही याच कुटुंबाला हा मान मिळाला होता। गेले 25 ते 30 वर्ष आडे कुटुंबीय ही वारी करतात। भागवत एकादशी निमित्त आळंदीत राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी होते। एकादशी निमित्त एसटी महामंडळानं पनवेल ते आळंदी अशी विशेष बस सेवा सुरू केली आहे। त्यामुळे भाविकांची पनवेल बसस्थानक परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे। राज्य सरकारनं पीक विमा योजनेतील 6,000 कोटी रुपये हे पीक कंपन्यांच्या खिशात घालण्याची टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने चर्चा करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घाटीवडे परिसरात हत्तीच्या पिल्लानं शेतकऱ्यांच्या सुपारी आणि केळी बागायती उद्ध्वस्त केल्या। हत्तींना पळवून लावण्यासाठी ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी आरडाओरड केला, तरीही हत्तीकडून शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। हरभरा पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय। कृषी विभागानं तातडीनं पंचनामे करून सरकारनं तातडीनं मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आहे। पालघरमधील भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांची SIT चौकशी करा अशा विविध मागण्यांसाठी बहुजन विकास आघाडीच्या आदिवासी दलित सेनेकडून आमरण उपोषण सुरू आहे। मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष बागांना बसलाय। अवकाळीमुळे द्राक्षाची आवक घटल्यानं द्राक्षाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे, तर यामुळे ग्राहकांची द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवल्याचं म्हटलं जात आहे। नंदुरबार जिल्ह्यात रखडलेल्या प्रकल्पांमुळे शेतकरी सिंचनापासून वंचित असल्याचं चित्र समोर आलंय। शेतकऱ्यांचे आणि देशाचं दारिद्र्य हटवण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष हा एकच पर्याय असल्याचं अनिल घौटांनी स्पष्ट केलंय। नंदुरबार जिल्ह्यात सततच्या हवामान बदलाचा फटका शेत पिकांना बसतोय। गेल्या काही दिवसांपासून या हवामान बदलामुळे पिकांवर रोगराईचं सावट येत असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। शेतमालाला योग्य भाव द्यावा यासह विविध मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभेनं साक्री ते मंत्रालय पायी मोर्चा काढलाय। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते। भारतीय रिझर्व्ह बँकेने UPI मर्यादा प्रतिव्यवहार 1 लाख रुपये करण्याचा निर्णय घेतलाय। रुग्णालय आणि शैक्षणिक गोष्टींसाठी 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये पर्यंत वाढीव निर्णय घेतलाय। यामुळे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला याचा फायदा होणार आहे। अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला दागाभट्ट यांचे वंशज पंडित लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षितांनी पूजेला उपस्थितीत लावणार आहेत। प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 तारखेला पार पडणार आहे। अकोला शहरात संताजी जगनाडे या महाराजांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली आहे। यावेळेस मोठ्या संख्येनं भाविकांनी यात्रेत सहभाग नोंदवला। धुळ्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाचा ताबा घेण्यावरून वाद झाल्याची घटना समोर आली आहे। त्यानंतर कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आलं होतं। दरम्यान आता दोन्ही गटानं कार्यालय वापरण्यावर सहमती दर्शवल्यानंतर कार्यालय खुलं केलं गेलंय। अमरावतीच्या भंडोरा गावात मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। माजी आमदार प्रभुदास बिलावेकरांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। यावेळेस किसान मोर्चाचे राजाभाऊ येवले यांच्यासह मोठ्या संख्येनं भाजप पदाधिकारी उपस्थित होते। धुळे शहरातील वडजाई रोडचं काम धीम्या गतीनं सुरू आहे। यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वाहनधारकांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय। तर रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी सध्या नागरिक करत आहेत।
वर्ध्यामध्ये चाइल्ड पॉर्नोग्राफी डेटा ऑनलाईन विकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। टेलिग्रामवरून 100 रुपयात 2 GB डेटा विक्री करत असल्याची माहिती उघडकीस आली आहे। राजेंद्र दहाके असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। जालन्यामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। यावेळी सरपंच आणि ग्रामसेवकांना विभागीय आयुक्तांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला। दरम्यान प्रत्येक गावानं विकासाबरोबर स्वच्छतेवरही भर देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। बेस्ट बसमधून ऑटिझम आजारानं त्रस्त प्रवाशांना 11 डिसेंबरपासून मोफत प्रवास करता येणार आहे। दिव्यांग व्यक्तींप्रमाणे या प्रवाशांना देखील सर्व सुखी सुविधा मिळणार आहेत। दाट धुक्यामुळे सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेससह अनेक मेल एक्सप्रेस गाड्यांना याचा फटका बसलाय। त्यामुळे सकाळी लोकल रेल्वेच्या वेळेमध्ये देखील याचा परिणाम झालाय। लसूण उत्पादनात 6 महिन्यांपासून आवक घटल्यानं बाजारात लसूण हे 350 रुपये किलोपर्यंत पोहोचलाय। किरकोळ बाजारात हाच भाव प्रति किलो 400 रुपये झालाय। आजवरचा सर्वाधिक भाव असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। कॅश फॉर क्वेरी प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे। कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी मांडलेला ठराव आवाजी मतदानानं संमत झालाय। या कारवाईमुळे संतप्त महुआ मोइत्रांनी संसदेची तुलना कांगारू कोर्टाशी केली आहे। सरकारी रुग्णालयातील रिक्त पदं लवकरात लवकर भरली जातील। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली आहे। सरकारी रुग्णालयांमध्ये सिटी स्कॅन आणि MRI मशीन नसल्यास त्या खरेदी केल्या जाणार। यासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याची सुद्धा माहिती त्यांनी दिली आहे। मुंबईत CISE बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले। 10वीच्या परीक्षा या 21 फेब्रुवारीपासून 28 मार्चपर्यंत चालणार आहेत, तर 12वीची परीक्षा ही 12 फेब्रुवारीपासून 3 एप्रिलपर्यंत सुरू होणार आहे। अमरनाथमध्ये शिवगंगा नगर परिसरात एका घरामध्ये निघालेला 8 फुटी धामणाला सर्पमित्रानं जीवदान दिलंय। सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी धामण पकडून जंगलामध्ये सुरक्षित सोडलाय। अकोल्याची मानाची ठरलेल्या छत्रपती करंडक वक्तृत्व स्पर्धेचा विजेता धुळ्याचा धर्मेश हिरे ठरलाय। अकोल्यातील शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। माजी गृहराज्यमंत्री राम शिंदेंचा पीए असल्याचं भासवत तलाठीची नोकरी लावून देण्याचं आमिष देऊन भाजप पदाधिकाऱ्यानं 5 लाख रुपयांची फसवणूक केली आहे। या प्रकरणी भाजप अहमदनगरचे माजी तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सांगलीतील मिरजेमध्ये भरधाव कार चालक आणि 2 दुचाकीस्वार यांच्यात भीषण अपघात झाला। कारवरील चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातात एकूण 6 जण जखमी झाली आहेत, तर त्यातील दोघांची प्रकृती ही चिंताजनक आहे। महाराष्ट्रात 2022 मध्ये वर्षभरात 728 आरोपी हे लाच घेताना सापडले। यात महसूल विभागात पहिल्या तर पोलीस विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे। 4,48,60,000ची लाच घेतल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे। लोकल मेल एक्सप्रेस गाड्यांच्या चेन खेचण्याच्या वेळापत्रकावर आता परिणाम झालाय। एप्रिल ते नोव्हेंबर या 8 महिन्यात चेन खेचण्याच्या 3,200 घटना घडल्याचं समोर आलंय। त्यामुळे मध्य रेल्वेवरील 1,075 लोकल आणि मेल एक्सप्रेसला लेट मार्क लागलाय। नवी मुंबईत सार्वजनिक ठिकाणीच्या हालचालींवर 1,605 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवली जाणार आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचं देखील काम करण्यात आलं आहे। लोकमान्य टिळक टर्मिनसवरील रेस्टॉरंट ऑन व्हीलर या प्रवाशांच्या सेवेसाठी हे सज्ज झाले। 15 डिसेंबरला त्याचं उद्घाटन पार पडणार आहे। प्रवाशांना आता रात्री अपरात्री स्वादिष्ट शाकाहारी भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे। दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांकावरून प्रवाशांचा होणारा गोंधळ लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून एका ओळीत प्लॅटफॉर्म क्रमांक देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पश्चिम रेल्वेवरील प्लॅटफॉर्म क्रमांक तसेच राहणार असून मध्य रेल्वेवरील क्रमांक हे बदलण्यात येणार आहेत। इस्रो 2047 पर्यंत अनेक चंद्रयान मोहिमा पार पाडणार आहे। इस्रोनं चांद्रयान 4 यासह आगामी चांद्रयान 5 ते 7 मोहिमांची आराखडा सुद्धा तयार केलाय। त्यावर इस्रोनं काम सध्या सुरू केलंय। कोका कोला कंपनी गुजरातमध्ये 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे। थेट परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून ही गुंतवणूक केली जाणार आहे। सानंद इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये कंपनीला 1.6 लाख चौरस मीटरची जागा देण्यात आली आहे।
गेल्या 9 वर्षात युरिया उत्पादनात 59.87 लाख टनांनी वाढ झाली आहे. 2012 साली सुरू करण्यात आलेल्या न्यू इन्व्हेस्टमेंट धोरणाअंतर्गत वार्षिक उत्पादनात 76.2 लाख टनांनी वाढ झाली आहे. रसायन आणि खाते मंत्री भगवंत खुबा यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यात ऑनलाईन गेमिंग आणि घोड्याच्या शर्यती महागल्यात. त्यासाठी आकारण्यात येणाऱ्या जीएसटी मध्ये आता 10% वाढ करणारं विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विधानसभेत जीएसटी सुधारणा विधेयक हे मांडलं गेलंय. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून 3 जुगारांना ताब्यात घेतले. इतर 2 आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून 3,97,000चा मुद्देमाल हा जप्त केला आहे. रस्त्यालगत असलेल्या दुचाकी चोरणाऱ्याला एका नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. यात दुचाकी आणि बॅटरी हस्तगत करण्यात आली आहे. वर्ध्यामध्ये मित्राला दुचाकीची बनावट चावी देऊन दुचाकी चोरी करण्यास सांगणाऱ्या एका जोडप्याला पोलिसांनी अटक केली आहे. दुचाकी फायनान्सवर आलेल्या दुचाकी चोराची खोटी तक्रार देण्यात आली. या प्रकरणी आरोपींना अटक करून दुचाकी सुद्धा जप्त करण्यात आली आहे. अमरावतीच्या दर्यापूर येथील गोळीबार प्रकरणी मुख्य हल्लेखोरासह 3 अटक करण्यात आली आहे. दर्यापूर येथे धावत्या कारवर गोळीबार करण्यात आला होता. यात एका विवाहित तरुणीसह 3 जण जखमी झाली आहेत. कल्याणच्या सिंडिकेट परिसरामध्ये केडीएमसी महापालिकेच्या कार्यशाळेला भीषण आग लागली आहे. या आगीत 2 बस जळून खाक झाल्यात, तर सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नसून आगीचं कारण अस्पष्ट आहे. पिंपरी चिंचवडमध्ये केकवरील स्पार्कल कॅन्डल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली होती. यात 6 जण जखमी झाले आहेत. पिंपरी चिंचवडमधील आगीत मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. डोंबिवलीतील 2 भावांनी आदिवासी कुटुंबाला फसवल्याची घटना घडली आहे. आदिवासी कुटुंबियांकडून विनामूल्य काम करून घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. मानपाडा पोलिसांकडून 2 आरोपी भावांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईत युट्यूब चॅनलवरून जास्तीत जास्त पैसे मिळवण्याचं आमिष दाखवून एकाची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी एकाला तर अटक करण्यात आली आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. 43,45,000ची 300 रुपयांची ही फसवणूक करण्यात आली आहे. खोपोलीतील ढेकू या गावात रायगड पोलिसांनी एका कंपनीवर छापा टाकत 106 कोटी रुपये किमतीचा 85 किलो ड्रग्ज साठा जप्त केलाय. कारवाईत 107 कोटी 30,37,377 रुपये किमतीचा माल ताब्यात घेण्यात आलाय. या प्रकरणी 3 अटक करण्यात आली आहे. लोणावळ्यामध्ये अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळेस पोलिसांनी 2,46,660 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जेडपीएमचे नेते लाल दुहामा यांनी मिझोरामच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. शपथविधी सोहळा हा संपन्न झाला आहे.